पाहुयात गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात। अमरावतीमधल्या तळेगाव दशासरमध्ये यंदा महिलांचा शंकरपट भरवण्यात आला। गेल्या 150 वर्षांपासून या गावामध्ये बैलगाडा शर्यती होत आहेत। यावेळी महिलांनी सुद्धा अतिशय हिरिरीने सहभाग घेतला। भुसावळच्या हतनूर धरणामध्ये विदेशी पक्ष्यांचं आगमन झालंय। युरोपमधून दुर्मिळ होत चाललेले बदक आणि मोठी लालसरी हतनूर धरणाच्या जलाशयावरती शेकडोंच्या संख्येने आलेत। या दुर्मिळ प्रजातींच्या पक्ष्यांचं वनविभाग जलसिंचन विभागाने संवर्धन करण्याची मागणी पक्षी अभ्यासक करतायत। पंढरपुरात दुधाच्या नावाखाली विष बनवण्याचा धंदा उघडकीस आला होता। दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारं केमिकल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। हे केमिकल बारामतीतल्या सुमित मेहता यांच्याकडून आणल्याचं सांगितलं जात आहे। या आधारे मेहता यांची चौकशी करण्यात येते आहे। मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या वतीनं कोणतीही सूचना न देता पाणीपुरवठा खंडित केला जात असल्याचं समोर आलंय। गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन नगरपंचायत कर्मचारी हे करवसुली करत असल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय। कोल्हापूर महापालिकेमध्ये सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली आहे। शिवाजी विद्यापीठात नोकरीला लागलेल्या उमेदवाराची माहिती मागवल्यानं जमावानं मारहाण केल्याचं समोर आलं। त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पाहुयात इतरही काही गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात। जळगावात रस्ता सुरक्षा अभियानामध्ये वाहन चालकांसोबत वाहतूक शाखेचंही दुर्लक्ष होताना दिसतंय। चोपडा तालुक्यामध्ये वाहनधारक नियमांचं पालन करताना दिसत नाहीयेत, तर वाहतूक शाखेकडून सुद्धा त्यांच्यावरती कोणतीही कारवाई होताना दिसत नाहीये। उस्मानाबाद जिल्ह्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। 10,000 एकरावरील गायरान जमिनीमध्ये 2,500 एकरवरती 5,500 कुटुंबियांनी अतिक्रमण केलं। त्यातून जातीय संघर्ष सुद्धा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। अहमदनगरच्या कोपरगावमधील पाटबंधारे विभागाचे कार्यालय गेल्या 4 दिवसांपासून अंधारात आहे। 21,000 रुपये वीज बिल थकवल्यानं वीज वितरण कार्यालयानं विद्युत पुरवठा खंडित केला असून इथलं कामकाज ठप्प झालंय। त्यामुळे सर्वसामान्यांची कामं रखडल्यानं वीज पुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशारा शेतकरी कृती समितीनं दिला। पुणे रेल्वे पोलिसांकडून सुरू असलेल्या भरतीसाठी केवळ ग्रॅज्युएट्सच नव्हे तर एमकॉम, MBA, BE, BTech झालेल्या हजारो तरुणांनी देखील अर्ज केलाय। पुणे रेल्वे पोलिसांनी ही माहिती दिली। बदलापूरमध्ये बंदावस्थेत असलेल्या अग्निशमन केंद्राच्या दुरुस्तीसाठी पालिकेकडून तब्बल 1,11 लाख रुपयांचा खर्च करण्यात आलाय। मात्र पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ठेकेदारांची आणि इथल्या राजकीय पुढाऱ्यांची खळगी भरण्यासाठी हा सगळा प्रकार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दत्ता गायकवाड यांनी केलाय। गोंदिया नगर परिषदेमध्ये मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या एका एजन्सीनं कर्मचारी कपातीचं धोरण अवलंबत 90 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलंय। या एजन्सीच्या माध्यमातून नगर परिषदेमध्ये 180 कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मात्र नियुक्तीनंतरही नगर परिषदेकडून पैसे न मिळाल्यानं 90 कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली। गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावणारी महाराष्ट्र एक्सप्रेस 3 दिवस बंद राहणार आहे। 21 ते 23 जानेवारी या कालावधीमध्ये महाराष्ट्र एक्सप्रेस धावणार नाहीये। मध्य रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंग काम सुरू असल्यानं हा ब्लॉक घेण्यात आला। गर्भलिंग निदान चाचण्या करणाऱ्यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात येणार आहे। कोल्हापूर पोलीस निरीक्षक शैलेश बलकवडे यांनी तसा इशारा दिलाय। त्याचबरोबर एजंट्सची साखळी मोडून काढण्यात येणार आहे। सांगलीत दिव्यांग बोगस प्रमाणपत्र मिळवून शासकीय योजनांचा लाभ मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मिरज मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातांनी 9 बोगस प्रमाणपत्रांचा पर्दाफाश केला। नंदुरबारच्या नवापूर शहरात पालिकेनं अतिक्रमण विरोधात धडक कारवाई केली आहे। अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली। जळगावच्या खराब रस्त्यांसंदर्भात मनसेनं जळगावमध्ये रस्त्यावरती उतरून आंदोलन केलं। रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधातील मनसेच्या गल्लोगल्ली रस्ते आंदोलनाला जळगावमधून सुरुवात करण्यात आली। विविध व्याधी आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होतीये, त्यामुळे मनमाडमध्ये उपजिल्हा रुग्णालय अपुरे पडू लागल्यानं शहरामध्ये ट्रॉमा सेंटर उभारण्यात यावं अशी मागणी नागरिकांनी केली। तर ट्रॉमा सेंटरसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचं आमदार सुहास कांदेंनी सांगितलं। हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव इथे वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन इथल्या घटनेच्या निषेधार्थ बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे। त्यामुळे सकाळपासूनच बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येतोय।
झारखंडमधील सम्मेद शिखर जिल्हा तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावं या मागणीसाठी हिंदू राष्ट्र जागृती संघटनेकडून सोलापुरात आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यावेळी निदर्शन करण्यात आलं। कपाशीला मिळणारा भाव लक्षात घेता कापूस चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। नंदुरबार तालुक्यातल्या सिंदगव्हाण इथल्या शेतातील घरात साठवून ठेवलेला 15 क्विंटल कापूस चोरट्यांनी लंपास केला। वाशिमच्या मानोरा तालुक्यात नीलगाई, रानडुकरं आणि माकडांनी हैदोस घातलाय। या प्राण्यांनी रब्बी पिकांचं मोठं नुकसान केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली। मावळातील कासासाई धरणातून होणारा पाणीपुरवठा हा दूषित होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली। यामुळे अनेक आजार उद्भवत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं। दूषित पाणी येणं बंद न झाल्यानं ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला। बीडच्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील 3 संच बंद झाल्यानं विजेचा तुटवडा भासणार आहे। आठवड्याभरात सर्व संच सुरळीत करण्यासाठी सध्या युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत। वाशिममधील वातावरण बदलाचा फटका भाजीपाला पिकांना बसलाय। त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावल्यानं भाजीपाल्यांचे दर कडाडलेत। बाजारात कोबी, भेंडी, वांगी आणि लसणाचा दर 80 रुपये प्रति किलोच्या वरती गेलाय। येत्या काही दिवसात भाजीपाला आणखी महाग होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। 2022 या वर्षात मराठवाड्यात 1023 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। यावरती विरोधी पक्षनेते दानवे यांनी नवीन सरकारला जबाबदार धरलाय। सरकार आत्महत्या थांबवण्यापेक्षा नव्या मेट्रो आणण्यात व्यस्त असल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावला। 2024 मध्ये उद्धव ठाकरे देशात विरोधी पक्षांचं नेतृत्व करण्यात यशस्वी ठरतील असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय। उद्धव ठाकरेंनी राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी केला होता। त्यामुळे विरोधकांची मूठ बांधण्यात ते यशस्वी ठरतील असं सुद्धा दानवे म्हणाले। नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये भाजप आणि मवियाचा पाठिंबा कोणाला हे अद्यापही स्पष्ट नाहीये। मात्र अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। काँग्रेसमधून निलंबित झालेल्या सुधीर तांबेंनी सुद्धा मुलाच्या प्रचारासाठी फिरण्यास सुरुवात केली। दरम्यान या दोघांच्या पोस्टरवरती कोणत्याही नेत्याचा फोटो नसल्यानं तांबेंच्या भूमिकेबाबत उत्सुकता वाढते। इंदापूर तालुक्यातील महत्वाकांक्षी असणारी लाकडी निंबोळी योजना मंजूर करण्यात जर माझं यश श्रेय नसेल तर मारुतीरेया माझं वाटोळं करेल आणि बळेच कोणी ही योजना आम्ही केली म्हणून श्रेय घेत असेल तर त्याचंही मारुतीरेयानं बघून घ्यावं असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांना टोला लगावलाय। लांबजेवाडी इथे लाकडी निंबोळी उपसा योजना मंजूर केल्याबद्दल दत्तात्रय भरणे यांचा नागरी सत्कार सुद्धा करण्यात आला। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरती आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना तात्काळ अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मालवण भाजपनं दिलाय। तसं निवेदन मालवण पोलीस निरीक्षकांना सोपवण्यात आलं। खासदार सुप्रिया सुळे इंदापूर दौऱ्यावरती असून त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आलाय। फक्त सत्तेतले दिवस चांगले नसतात, विरोधातले दिवस सुद्धा फार चांगले असतात असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। सत्ताधाऱ्यांवरती रोज टीका करावी लागते असं म्हणत त्यांनी निशाणा साधला। अमरावती जिल्ह्यातल्या वरुडमध्ये म्हैस बांधण्यावरून झालेल्या वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 सख्ख्या भावांना अटक केली आहे। घरात शेजारी म्हैस बांधण्याच्या वादातून या भावंडांनी केलेली मारहाण शेजारील तरुणाचा जीव घेणारी ठरली। लातूरच्या उदगीर बसस्थानकातून एका प्रवासी महिलेच्या बॅगेतून 1,40,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला। पुण्यात 200 तोळं सोनं आणि 3 किलो चांदीच्या चोरीचा पोलिसांनी छडा लावलाय। पोलिसांनी मोठ्या शिताफीनं बीड जालना बॉर्डरवरून 2 महिलांना अटक केली आहे। या महिला चोरट्यांकडून 80 तोळं सोनं आणि 1.5 किलो चांदी मिळून 43 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सागवान वृक्षांची तोड सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। वराडे गावच्या शिवारातील सागवान साठ्यावरती वनविभागाच्या पथकानं कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 3.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पंढरपुरात वडील आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। पित्यानं 7 वर्षाच्या मुलाची कॅनोलच्या पाण्यात बुडवून हत्या केली आहे। या प्रकरणी सुभाष डुकरे या संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली। अकोल्यातील माना पोलिसांनी दुचाकी चोरट्याला अवघ्या 4 दिवसात जेरबंद केले। पोलिसांनी चोरट्याकडून बाईक जप्त केली। बुलढाण्याच्या मलकापूरमधील
पारपेठ इथं वीज कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. थकीत बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यासोबत 2 ते 3 जणांनी वाद घालत त्यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी मलकापूर पोलिसात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये पतंग उडवण्यावरून 2 गटात राडा झाला. त्यानंतर परिसरात दगडफेक सुद्धा झाली. या प्रकरणी 8 ते 10 जण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे. नंदुरबारचं ग्रामदैवत दंडपाणेश्वर गणपती मंदिरातील चोरीचा अवघ्या काही तासात पोलिसांनी छडा लावला. त्यानंतर भाविकांनी पोलीस दलाचा सन्मान केलाय. पोलिसांच्या हस्ते यावेळी महाआरती करण्यात आली. येवल्यातल्या पोरगाव रोडवरती मांजात अडकून अंकुशकुमार यादव या 7 वर्षीय चिमुरडा जखमी झालाय. मांजामध्ये अडकल्यानं त्याच्या पायाला जखम झाली असून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कत्तलीसाठी छत्तीसगडहून नागपूरला येणाऱ्या जनावरांची सुटका करण्यात आली आहे. ट्रकमध्ये जनावरं कोंबून नेताना भंडाऱ्यातल्या लाखनी पोलिसांनी कारवाई केली. त्यावेळी 35 जनावरांची सुटका करण्यात आली असून 6,59,000 रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला. जळगावमध्ये सावकारीमध्ये अडकलेल्या नागरिकांना जमिनी परत मिळाल्यात. मात्र न्यायालयाकडून आदेश पावती मिळाली. मात्र तरी सुद्धा महसूल अधिकाऱ्यांनी जमीनधारकांना ताबा दिला नाहीये. त्यामुळे आम्हाला उपोषण करण्याशिवाय पर्याय नाही अशा आशयाचं निवेदन नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. औरंगाबादेत रस्ता ओलांडणाऱ्या दोघांना मालवाहू ट्रकनं चिरडलं. यात 22 वर्षीय तरुण आणि 16 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झालाय. तरुणी दिल्लीची असल्याची माहिती मिळते. पोलीस अधिक तपास करतायत. पुणे बंगळुरू महामार्गावरील कराडजवळच्या ताचवडे टोलनाक्याजवळ सहलीच्या बसला अपघात झालाय. एसटी बसनं कंटेनरला धडक दिल्यानं 6 जण जखमी झाले. यात 3 विद्यार्थी आणि 3 शिक्षकांचा समावेश असून त्यांच्यावरती कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. औरंगाबाद जालना मार्गावरती एका धावत्या रिक्षानं अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या रिक्षामध्ये एकही प्रवासी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. चांदवडमध्ये धावत्या एसटीनं पेट घेतलाय. मालेगावहून नाशिकला जाताना चांदवडजवळ ही घटना घडली. मात्र ड्रायव्हरनं वेळीच एसटी थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवल्यानं मोठा अनर्थ टळला. सोलापुरातील येद्राव फाटा इथं देवदर्शनासाठी निघालेली भाविकांची खासगी बस उलटली. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 37 जण जखमी झाले. हिंगोली जिल्हा परिषदेच्या वतीनं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर नर्सरी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी रोप तयार करण्यासाठी पिशव्यांमध्ये माती भरून बीजारोपण केलंय. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या परिसरामध्ये गावागावांमध्ये अशा नर्सरी तयार केल्या जाणार आहेत. हळदी कुंकू हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे. पतीच्या निधनानंतर महिला कुंकू लावत नाहीत. मी ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी महिलांना कुंकू लावायला सांगते, अशी भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातल्या लाखेवाडीत मल्हार महोत्सव पार पडला. जय भवानी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्यासह मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी उपस्थिती दर्शवली. अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ डोंगरावरती गव्याचं दर्शन झालंय. काही दिवसांपूर्वी बदलापूर जवळच्या बेंडशीळ चिकण्याची वाडी परिसरात सुद्धा गवा आढळून आला होता. तो हाच गवा असल्याचं वन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. वन विभागाकडून त्याच्यावरती लक्ष ठेवलं जात असून तो पुन्हा कळपात सामील होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. भंडाऱ्यातल्या मोहाडी तालुक्यातील मांडेसर गावात वाघाची दहशत पसरली आहे. शेतात वाघानं ठाण मांडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. मालवणमधील देवबाग समुद्रामध्ये मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेल्या कासवाला जीवदान देण्यात आलंय. मच्छीमारांनी शर्थीचे प्रयत्न करत या जाळ्यातून कासवाची सुटका केली. त्यानंतर त्याला पुन्हा समुद्रात सोडून देण्यात आलं. पुण्यातील कोथरूड भागात एक घार पतंगाच्या मांजात अडकली होती. या घारीची स्थानिकांनी सुटका करत तिला पुन्हा मोकळ्या आकाशात सोडून दिला.
पुरंदर तालुक्यातील पिंगोरी इथल्या शेतकऱ्यांना बिबट्याचं दर्शन झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। शेतकरी रात्री घरी परतत असताना जीव मुठीत घेऊन प्रवास करतात। पिंगोरीमध्ये 4 ते 5 बिबट्यांचा वावर असून वन विभागानं तातडीनं या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी केली जाते। अमरावतीच्या पोहरा गावामध्ये अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत पसरली होती। या बिबट्यानं अनेक शेळ्यांचा बळी घेतला होता। वन विभागाच्या जवानानं या बिबट्याला बेशुद्ध करत जेरबंद केला, त्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला।